बाबळगाव चं नाव देशाच्या नकाशावर आहे. आदरणीय साहेब यांच्या कर्तृत्वानं, यांच्या नेतृत्वानं, यांच्या कामानं, यांच्या लोकप्रेमानं, यांच्या लोकनेतृत्वानं आपल्या गावचं नाव, बाबळगावचं नाव देशाच्या इतिहासावर गेलं. या गावची माती किती पवित्र आहे. ताईसाहेब आपण भाग्यवान आहात. महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी प्रेम करावं, जीव ओवाळावा असं अमितजी सारखं पुत्ररत्न आपल्याला उभ्या महाराष्ट्राला ज्यानं माऊली करून टाकलं असे रितेशजी आहे. आणि धीरजजी तुमचे खरंच मी कौतुक करतो. रितेश भैया, धीरज भैया कुठे मध्ये मिसळता लोकांचे काम घेणारा हाच खरा नेता असतो. पण या वर्षी आमचे भैयाच घोड्यावर बसले तर कसं चालावं. आणि म्हणून आम्ही बघत होतो. आपण होता, भैयासाहेब होते, धीरजजी होते. या परिसराचं आम्हा सर्वांचं ऐश्वर्य होतं, आम्हा सर्वांचं भाग्य होतं, आम्हा सर्वांचा आनंद होता, आम्हा सर्वांचा अभिमान होता. आणि आपल्या रूपानं आम्हाला दिसला. या देशातला, या मातीतला, या संस्कृतीतला आनंद आपण जपला पाहिजे. आनंद ही मानवी जीवनाची शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आनंद ही ऊर्जा आहे आणि म्हणून जपला पाहिजे. आणि अशा प्रसंगानं हा आनंद या गावात, या परिसरात, इथं जमलेल्या लोकात हा आनंद आपण वाढवला, जपला, निर्माण केला. याबद्दल आम्हाला मनापासून आनंद झाला. 2 मिनिटं माझे संपत आले. पण एवढंच म्हणेन की हे परमेश्वरा, असंच ह्या कुटुंबाचं, असंच ह्या गुणी माणसांचं भाग्य, ऐश्वर्य आम्हाला बघू दे. आणि ते ऐश्वर्याने भाग्य सारं सारं त्यांना दे, ज्यामुळं लोककल्याण होईल, ज्यामुळं महाराष्ट्राचं कल्याण होईल. म्हणून परमेश्वरा त्यांना शक्ती दे. आणि आपल्या सर्वांना परमेश्वराने लाख लाख आनंदी ठेवावं. मला इथं बोलण्याची संधी दिली, मी आभार मानतो.